श्री चिमणराव रूपचंद पाटील. चिमणराव रूपचंद पाटील आमदार चिमणराव पाटील यांचा जन्म 20 मार्च 1950ला देवगाव तालुका पारोळा जिल्हा जळगाव येथे झाला. त्यांचं शिक्षण M.Com झालेलं असून मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषा त्यांना येतात. श्रीमती नलिनी या त्यांच्या पत्नी असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. शेती व समाजकार्य हा त्यांचा व्यवसाय असून शिवसेनेचे ते कार्यकर्ते नेते आहेत. 16 एरंडोल जिल्हा जळगाव या मतदारसंघातून त्यांची विधानसभेवर 2019च्या निवड झालेली आहे. तर त्यांचा एक थोडक्यात परिचय असा, जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्था या संस्थेचे ते 1981 ते 87पर्यंत संचालक म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर राहुरी कृषी विद्यापीठाचे 1989ला ते सदस्य होते. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन, हुंडा पद्धती, बालविवाह, भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात त्यांचा सहभाग आहे. सामाजिक शांतता व जातीय सलोखा राखण्यासाठी त्यांनी प्रयत्न करत असतात. देवगाव येथे व पारोळा येथे फलोत्पादन प्रकल्प निर्मिती त्यांनी केलेली असून व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन त्यांनी केलेलं आहे. गरजू व गरीब रुग्णांसाठी रुग्णवाहिकेची सोय केली असून महात्मा फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचाराच्या प्रसारासाठी प्रबोधन शिबिराचं आयोजन ते करत असतात. नागरिकांमध्ये वाचन संस्कृती वाढावी यासाठी सार्वजनिक वाचनालय त्यांनी सुरू केलेलं आहे. तसेच 1984ला कै तात्यासाहेब रूप पाटील शिक्षण मंडळ देवगाव हे त्यांनी स्थापन केलं आणि या संस्थेमार्फत 8 माध्यमिक, 2 प्राथमिक, 1 उच्च माध्यमिक, 2 किमान कौशल्य अभ्यासक्रम, 2 आश्रमशाळा, 1 मूकबधिर विद्यालय, 1 ITI, बालवाड्या, अंगणवाड्या सुरू केलेल्या आहेत. नवनाथ मित्रमंडळ व श्रीराम मंदिर ट्रस्टतर्फे सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे ते आयोजन करतात. शेतीचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आंदोलनही त्यांनी केलेलं आहे. तसेच विविध मोर्चाचं आयोजन त्यांनी या संदर्भात केलेलं आहे. मतदारसंघात सिंचन क्षमता वाढवावी यासाठी ते प्रयत्न करत असतात. पारोळ नगर परिषदेचे ते नगराध्यक्ष असून 1978 पासून जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते संचालक आहेत. 2001 ते 2004ला महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे ते चेअरमनही होते आणि 1987 ते 91ला जळगाव जिल्हा दूध विकास महासंघाचे ते चेअरमन होते. त्यानंतर 1989 ते 98ला महाराष्ट्र कृषी व ग्रामीण विकास बँकेचे ते संचालक होते. त्यानंतर 1995 ते 98 व 1998 ते 99ला मुख्य प्रशासक वसंत सहकारी साखर कारखाना कासोदा जिल्हा जळगाव याचे ते संचालकही होते. आणि 1981 पासून पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते संचालक. त्यानंतर पारोळा तालुका देखरेख सहकारी संघाचे 1991 पासून संचालक आणि सन 2008मध्ये द बेस्ट सिटिझन ऑफ इंडिया पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. उपाध्यक्ष तापी खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे 2019ला ते उपाध्यक्ष होते. त्यानंतर 1999 ते 2004, 2009 ते 2014 महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. तसंच पंचायत राज समितीचे ते सदस्य होते आणि ऑक्टोबर 2019मध्ये त्यांची महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड झालेली आहे. 1982 त्यांनी फ्रान्स, जर्मनी, हॉलंड, इंग्लंड, अमेरिका, जपान, हाँगकाँग, थायलंड व 1992ला नेदरलँड, जर्मनी इत्यादी देशांचा अभ्यास दौरा सरकारी खर्चाने केलेला आहे. त्यांना वाचन, योगाभ्यास, भारतीय तत्त्वज्ञानाचा त्यांचा अभ्यास असून संगीत व पर्यटन या त्यांचा छंद आहे. त्यांचं निवासस्थान साक्षी गजानन गृहनिर्माण संस्था,
चोरवाडा रोड, पारोळा, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव येथे आहे. तसेच ब 135 मनोहर आमदार निवास, मुंबई येथे ते राहत होते आणि ऑफिसही त्यांचं पारोळ्याला आहे. आता त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे 16 एरंडोल हा जो मतदारसंघ आहे जळगावचा, तर या मतदारसंघामध्ये 2019ला जी मतदान झालं, तर ते मतदान एकूण मतदार होते 2,80,000 आणि पैकी 1,78,375 इतकंच मतदान झालं आणि जवळजवळ 1-1.5 लाख लोकांनी मतदानच केलं नाही. हा एक भाग. आता येथे हे आमदार चिमणराव पाटील यांना शिवसेनेचे आहेत हे, यांना 82,650 इतकी मतं मिळाली. एकूण मतदान झालं 1,78,000 आणि त्यापैकी 82,000 मतं ही चिमणराव पाटील यांना मिळाली आणि त्यांचे जे प्रतिस्पर्धी होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले सतीश पाटील डॉक्टर, त्यांना 64,648 इतकी मतं मिळाली. आणि त्यानंतर श्री गोविंद शिरोळे हे अपक्ष होते, त्यांना 24,587 इतकी मतं मिळाली. आणि श्री गौतम पवार हे वंचित बहुजन आघाडीचे होते, त्यांना 2,303 मतं मिळाली. आणि नोटालाही चांगल्या पद्धतीची म्हणजे 1,995 इतकी मतं मिळाली. तर आता यावेळेस हे चिमणराव पाटील आमदार यांची परिस्थिती थोडीशी एक चांगल्या पद्धतीची आहे किंवा नाही, कारण शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे, त्यामुळं परत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे, त्यामुळं तिकीट कोणाला मिळणार यातून जी सुरुवात आली. परंतु सिटिंग आमदारांनाच तिकीट द्यायचं म्हटल्यानंतर शिवसेनेचे तर त्यांना त्याचं तिकीट मिळू शकतं. पण पुढचा प्रवास निवडून येण्याचा हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण शिवसेनामध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली फूट ही अत्यंत एक घटना त्यामुळं या निवडणुकीचं जे एकंदरीत आपण जे समजू बलाबल, तर ते वेगळं होणार आहे. कारण राष्ट्रवादी पक्ष किंवा शिवसेना हे भाजप आणि काँग्रेसला कशा पद्धतीने सहकार्य करतात, कार्यकर्ते कशा पद्धतीने सहकार्य करतात एकमेकांना, तो एक महत्त्वाचा प्रश्न यामध्ये येणार आहे. त्यामुळं येथे निवडणुकीमध्ये थोडीशी अटीतटीची शक्यता निर्माण झालेली आहे. तरीही आमदाराचं मतदारसंघातील कार्य एक भाग आणि त्यानंतर एक निवडणूक प्रचारासाठीचा खर्च 2 भाग आणि त्यानंतर कार्यकर्ते वगैरे यांना सांभाळणे हा एक भाग, हे 3 भाग, यामधून उमेदवार निवडून येऊ शकतो. आमचा ATM न्यू वर्ल्ड राजसत्ता 678 हा चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात प्रसिद्ध असून या चॅनलला आपण जास्त सहकार्य करा. त्यानंतर या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि या चॅनलला जास्त सबस्क्राईब करा.